आज आपण जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं, तर आपल्या प्रमुख मागण्यामध्ये कोणता विषय होता, काय सांगाल आपण? काय नाव आहे तुमचं? मी चंद्रशेखर श्यामराव टेंभुर्णे, संविधान बचाव संघर्ष समितीचा जिल्हा कार्याध्यक्ष. आपल्या भारत देशाचे सर्वोच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश आहेत, त्या मुख्य न्यायाधीशावर मनोवादी संस्कृतीच्या लोकांनी काल जोडा फेकलेला आहे. आणि अशा मनोवादी संस्कृतीच्या लोकांचा निषेध म्हणून आणि ज्यांनी जोडा फेकला आहे त्या तिवारी या वकिलावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून त्यांना ताबडतोब अटक करावी या मागणीसाठी, आणि सोबतच जे वांगचुक आहेत, सोनम वांगचुक, की जे त्या लद्दाखचे लोकप्रिय नेते आहेत, लद्दाखमध्ये त्यांनी खूप चांगला लोकांसाठी कार्य केलेले आहेत, त्यांचे वडीलसुद्धा स्वातंत्र्य सेनानी आहेत. आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने जे आश्वासन दिलं होतं की आमचं सरकार आल्यानंतर लद्दाखला आम्ही स्वतंत्र राज्याचा दर्जा देऊ आणि शेड्यूल बीमध्ये शेड्यूल 6 मध्ये आम्ही लद्दाखचा समावेश करू, हा जो आश्वासन त्यांनी दिला होता त्या आश्वासनाची पूर्तता झाली नाही. आणि सोनम वांगचुक यांनी मागील 5 वर्षापासून दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी यासाठी जो आंदोलन उभा केला होता, तर अशा या सोनम वांगचुकला त्यांच्या सरकारच्या विरोधात बोलतात म्हणून देशद्रोहाचा खोटा आरोप लावून त्यांना तुरुंगात डांबलेला आहे. आम्ही मागणी करतो संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडाऱ्याच्या वतीनं की त्या सोनम वांगचुकवर लावलेले जे आरोप आहेत त्या खारिज करावं आणि त्यांना अटक करणारे जे पोलीस अधिकारी आहेत त्यांना निलंबित करावं आणि सोनम वांगचुकची मुक्तता करावी. अन्यथा येणाऱ्या काळामध्ये RSS मनोवादी प्रवृत्तीच्या लोकांच्या विरोधामध्ये, या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात एक फार मोठा आंदोलन उभा करावा लागेल, असे इशारा आम्ही संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडाऱ्याच्या वतीने देत आहोत.